नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. बायकोच्या रागावर स्वतःला इजा करून घेतल्याची घटना यास्मिन नगरात घडली आहे. बायको माहेरहून घरी न आल्याने त्यानं स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने मारून दुखापत करून घेतली. यास्मिन नगर येथे राहणाऱ्या 22 वर्षीय अब्दुल राजिक याने स्वतःच्या गळ्यावर ब्लेड मारून घेतलं. बायको माहेराहून परत येत नसल्याचा राग त्याने स्वतःवर काढला. मालवीय चौकात दोघे उड्डाण पुलावरून खाली पडले. सोमवारी रात्री 12:30 वाजताची ही घटना आहे. दोघे युवक दुचाकीने जात असताना त्यांचं नियंत्रण गेलं व अपघात झाला. या विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कारंजा लाडचे रहिवासी अंकुश इंगळे व प्रथमेश गवई हे दोघे विद्यार्थी उड्डाण पुलावरून दुचाकीने जात असताना अपघात झाला. दोघेही उड्डाण पुलावरून मालवीय चौकात खाली पडले. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. MS-G2 चित्रपटावर आदिवासींनी आक्षेप घेतलेला आहे. या चित्रपटातील संवाद आदिवासींच्या भावना दुखावत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हा चित्रपट बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. पोस्टरला शाई फासण्यात आली. MS-G2 या चित्रपटातील संवाद, शब्द आदिवासींची भावना दुखावणारे आहेत असा आक्षेप घेऊन चित्रपटगृहावर आंदोलन करण्यात आलं. पोस्टरला शाई फासून नारेबाजी करण्यात आली. MSG पार्ट 2 हा जो पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये आदिवासी समाजाबद्दल शैतान आणि आतंकवादी हा शब्द वापरला गेला. त्यामुळं ती पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात विरोध सुरू आहे. त्याचप्रमाणे आम्ही अमरावतीत प्रिया टॉकीजवर जाऊन तो पिक्चर बंद केला. त्यामुळे आम्हाला इथं अटक करण्यात आली आणि पण सोडलं. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. शहरात हॉकर झोन बनवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे. महापालिकेने हॉकर झोनसाठी निविदा मागवल्या होत्या. त्या निविदा मंगळवारी उघडण्यात आल्या. 14 ते 21 सप्टेंबर दरम्यान या निविदा दाखल करायच्या होत्या. हॉकर झोनसाठी शहराचं सर्वेक्षण होणार असून बायोमेट्रिक पद्धतीने डाटा जमा केला जाणार आहे. सिमेक IT प्रायव्हेट लिमिटेड, होमगार्ड सिक्युरिटी मल्टी सर्व्हिस, मेगाबाईट ट्रेडर्स अशा 3 कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. मनपा उपायुक्त चंदन पाटील यांनी या निविदा उघडल्या. ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. हॉकर सर्वेक्षण संदर्भात आपण टेंडर ओपन केलं.
त्याच्यामध्ये 3 लोकांनी भाग घेतलेले 3 स्पर्धक आपल्याला प्राप्त झालेले आहेत. एक सीमॅक प्रायव्हेट लिमिटेड ना अमरावती, दुसरी आहे होमगार्ड सिक्युरिटी अँड मल्टी सर्व्हिसेस आणि तिसरी आहे मेगाबाईट ट्रेडर्स. या 3 कंपन्याच आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. बघू त्याच्यामध्ये फायनान्शियल बीड ओपन करू, त्यानंतर मग आपण ठरवू. पालकमंत्री प्रवीण पोटे व पोलीस आयुक्त राजकुमार भटकर यांनी खासगी वाहनाने शहराचा दौरा केला, शहरातील आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी स्वतः सारथ्य पत्करून सीपी भटकरांना शहरातील परिस्थितीशी अवगत केलं. पोलीस कर्मचाऱ्यांचा ढिल्लेपणा, अनियंत्रित वाहतूक दाखवली. आता या दौऱ्यानंतर सीपी साहेब कोणतं नियोजन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना शहराचा दौरा करवला. वृत्तपत्रातील या मथळ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं. हा गोपनीय दौरा होता. पालकमंत्री प्रवीण पोटे यांची शहरावर कशी बारकाईने नजर आहे, त्यांना किती माहिती आहे, हेही या दौऱ्यावरून दिसून आलं. पोलीस आयुक्त राजकुमार भटकर हे सिव्हिल ड्रेसमध्ये होते, तर त्यांचं सारथ्य करत होते खुद्द पालकमंत्री. पालकमंत्र्यांनी गाडीतून सीपी साहेबांना शहरातील परिस्थिती दाखवली. शहराची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांची वागणूक कशी आहे, ही व्यवस्था कशी वाऱ्यावर आहे, अवैध धंद्याला चालना कशी दिली जाते, हे सीपींनी स्वतः पाहिलं, नवे पालकमंत्र्यांनी दाखवलं. शहरातील हे चित्र बदलणार कसं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी व्यापक नियोजनाची गरज आहे. ते पोलीस प्रशासनाचं आहे का? शहरात सार्वजनिक मंडळांनी आकर्षक देखावे तयार केले आहेत. प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. पटवीपुरा येथील श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गुजरातमधील सोरटी सोमनाथाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हे मंडळाचं 54वं वर्ष आहे. पटवीपुरा येथील श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ यंदा 54वं वर्ष साजरं करत आहे. मंडळाचे आकर्षक देखावे तयार करण्याची परंपरा राहिली आहे. या परंपरेनुसार यंदाही श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाने गुजरात येथील सोरटी सोमनाथाच्या मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. सोरटी सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून भव्य शिवलिंग व नंदी याची विशेषता आहे. मंडळात हुबेहूब सोमनाथाची पिंड तयार करण्यात आली आहे. गंगावतरणाचा देखावा येथे तयार करण्यात आला आहे. 40 फूट उंचीचे प्रवेशद्वार, पिंड, नंदी असे सारे हुबेहूब असल्याने प्रत्यक्ष सोमनाथाचं दर्शन घेतल्याचा भास होतो. गणपती बाप्पांची भव्य सुंदर मूर्ती येथे आहे, जेथे गणपती बाप्पा लोडाला टेकून विश्रांतीच्या आविर्भावात आहेत. भाविक सोरटी सोमनाथाच्या दर्शनाला गर्दी करत आहेत. देवा ओ देवा, गली गली में तेरे नाम का है शोर. देवा ओ देवा, गली गली में तेरे नाम का है शोर. हम भी पुकारे कब होगी देवा तेरी नजर हमारी ओर. ओम नमः गणेशाय, ओम नमः गणेशाय, ओम नमः गणेशाय, ओम नमः गणेशाय. देवा ओ देवा, गली गली में तेरे नाम का है शोर. हम भी पुकारे कब होगी देवा तेरी नजर हमारी ओर. ओम नमः गणेशाय, ओम नमः गणेशाय, ओम नमः गणेशाय, ओम नमः गणेशाय.
से पहले है तेरा नाम। हर दुख मिटाए बिगड़ी बनाए आए तू सबके काम। आए हैं हम तेरे द्वारे तुझसे बड़ी आस लगाए। तेरी दया से देवा हर सपना सच हो जाए। अपने सपने होंगे पूरे, अपने सपने होंगे पूरे। ऐसा भी दिन कभी आएगा देवा, ओ देवा गली गली में तेरे नाम का है शोर। हम भी पुकारे कब होगी देवा। मंडळ विभाग 1 कोल्हापूर अमरावती या वर्षी मंडळाने 54व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या 54व्या वर्षाच्या पदार्पणाच्या निमित्तानं भक्तांच्या विशेष आग्रह असतो। भारतातील पहिले ज्योतिर्लिंग जे गुजरातला आहे ते पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ सोरटीचा देखावा मंडळाच्या वतीने हुबेहूब त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये हे जे सोमनाथ सोरटी जे मंदिर आहे हे मंदिर संपूर्ण भारतातल्या भक्तांचं विशेष श्रद्धास्थान आहे आणि यामुळं भक्तांचा आग्रह होता की मंडळाने यावर्षी हा जो देखावा हा खऱ्या अर्थानं भक्तांच्या आग्रहासह सादर केला गेला पाहिजे आणि म्हणून या सोमनाथ सोरटी मंदिरामध्ये यावर्षी या ठिकाणी नंदी, या ठिकाणी मातेची मूर्ती, पिंड, याचप्रमाणे गंगा अवतरण आणि जो मंदिराचा जो दर्शनी भाग आहे या दर्शनी भागामध्ये जवळपास 40 फूट असलेला एक मोठासा कळस आणि जे प्रतिरूप आहे त्या सोमनाथ सोरटीचं जे प्रतिरूप मंदिर या ठिकाणी दाखवण्यात गेलेलं आहे तर खऱ्या अर्थानं हा जो समोरचा जो दर्शनी भाग आहे तो अतिशय चांगला आणि उत्कृष्ट बनवला गेलेला आहे आणि म्हणून या मंडळाच्या वतीने मी भक्तांना विशेष आग्रहाची विनंती करतो की 17 तारखेला गणपतीचं या ठिकाणी विराजमान झालं, जवळपास 30 तारखेपर्यंत हा जो देखावा आहे हा देखावा भक्तांच्या दर्शनार्थ या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे। तर मी भक्तांना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी भजन गणेशोत्सव मंडळाला आपली भेट द्यावी आणि गणपतीच्या या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो। साईनगर येथील श्रद्धा आर्ट्स सोसायटीच्या वतीने बालकांच्या शिक्षण व मदतीसाठी नाटकाचं सादरीकरण करण्यात येत आहे। देश के बच्चे नामक या नाटकाचं सादरीकरण 24 सप्टेंबरला होणार आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। याच कार्यक्रमामध्ये आपण कॉलेजच्या शाळेच्या काही ज्या मुली असतात ज्या खूप लांब पर्यंत 2 व्हीलरवर प्रवास करतात परंतु फक्त तोंडाला दुपट्टा बांधून त्या फिरतात। त्या तोंडाला दुपट्टा बांधण्याचा दुष्परिणाम होतो, त्याच्यामध्ये पालकांना आणि समाजामधल्या इतर लोकांना सुद्धा ऑब्जेक्शन असते। तर कुठला तरी कारण असावं लागतं एखादी गोष्ट घडण्यासाठी। या कार्यक्रमामध्ये कॉलेजच्या काही मुलींना आम्ही निःशुल्क हेल्मेटचं वाटप सुद्धा करणार आहोत। त्याचं कारणही तसंच आहे की नुकतीच 15 दिवसांपूर्वी ज्येष्ठ गझलकार श्री प्रदीपजी निफाडकर यांची कन्या जी आंतरराष्ट्रीय कीर्तीची कथ्थक नर्तिका होती तिचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि तिच्या फक्त डोक्याला थोडासा मार लागलेला होता। तिच्या वडिलांचं असं मत आहे की माझी मुलगी अंध अपंग जरी झाली असती तरी मी तिला शेवटपर्यंत जोपासलं असतं, पण एक हेल्मेट जर माझ्या मुलीच्या डोक्यावर राहिलं असतं तर कदाचित माझी मुलगी वाचली असती। आणि म्हणून प्रांजली निफाडकर यांना आमच्या संस्थेतर्फे खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून आम्ही काही मुलींना या कार्यक्रमामध्ये निःशुल्क हेल्मेटचं वाटप करणार आहोत। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.